नाही, हा साठवणीतला कांदा आहे की घेऊन लगेच विकायचा कांदा आहे? पक्का का? आणि क्वालिटीमध्ये 19-20 आहे, त्यामुळे रेटमध्ये पण 1-1 रुपया 2-2 रुपयाचा फरक आहे. बघा एवढ्या गरमीत पण या माथाडी कामगारांचं पूर्ण जोशमध्ये काम चालू आहे. सकाळपासून चालू होतं 7-8 वाजल्यापासून, तर संध्याकाळचे 4-4:30 वाजत आले तरी तेवढ्याच जोशमध्ये काम चालू आहे. हाय, नमस्कार, मी अशोक बाबर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर अँड फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर टायटलवरनं तुम्हाला कळलंच असेल की आपण कुठे आहोत ते. आपण आहोत आता तुर्ब्याच्या FMC मार्केटमध्ये, आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत ते कांदा बटाटा मार्केट. आणि तुम्ही आपला जो फळ मार्केटचा व्हिडिओ पाहिलाच असेल, आणि नसेल पाहिला तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देतोच आहे, तर नक्की जाऊन पहा. तर आज आता आपण आलो आहोत ते FMCच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये, आणि मागे बघताय तुम्ही किती गाड्या उभ्या आहेत, त्या खाली होत्या कांदा बटाट्याच्या गाड्या आहेत त्या सर्व. आता पावसाळा येणार आहे, तर पावसाळ्यासाठी आपल्याला थोडासा कांदा स्टोरेज करून ठेवायचा आहे, कारण नंतर मग थोडा महाग होत जातो, तो असा एक्सपिरियन्स आहे आपला. तर आता तो स्टोरेजसाठी म्हणजे कांदा आपल्याला लॉटमध्ये घ्यायचा, म्हणून आता आम्ही होलसेल मार्केटमध्ये आलो आहे. तर आता आपण आमच्याबरोबर तुम्हाला पण दाखवतो आहे होलसेल मार्केट कसं आहे ते, आणि या होलसेल मार्केटमध्ये काय रेटने आजच्या डेटला कांदा बटाटा लसूण मिळणार आहे ते. लसूण पण मिळतो याच मार्केटमध्ये. तर चला मग आपण बघूया, मार्केट फिरूया जरा आणि बघूया काय काय रेट चालू आहे सध्या ते. तर बघा इकडे हे सर्व आहे, हे पण आहे कांदा मार्केट. इथे सर्व आतमध्ये कांदे बटाट्याचेच गाळे आहेत होलसेल रेटमधले. इकडे पण आहेत ते कांदा बटाटा. अशाच कमीत कमी 7-8 लाईनी मिळतील तुम्हाला या पुढे. पूर्ण हे कांदा मार्केट आहे, सर्व कांदा बटाटा लसूण. तर हे बघा आता आपण आलो आहोत कांदा मार्केटला, आणि बघा इकडे किती कांदे आहेत. गोण्या वगैरे भरून ठेवले आहेत, आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे कांदे इथे ठेवले आहेत, म्हणजे वेगवेगळ्या रेटचे. त्यांना विचारू आपण काय काय रेट आहे ते. हे पहिले 12 रुपये किलो का? बघा हा सुरुवातीचा कांदा 12 रुपये, आणि हे सर्व 12वालेच आहेत का? आणि हा कांदा आहे तो 11 रुपये किलोने, आणि हा आहे तो 13 रुपये. म्हणजे असा फरक का असतो रेटमध्ये? हां, क्वालिटी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले आहेत म्हणून, की सुका कांदा ओला कांदा म्हणून आहे कशासाठी? सगळे सुके कांदे आहेत. हे बिजी दांगड साहेब तुम्हाला सांगतायत की हा सगळा सुकाच कांदा आहे, पण क्वालिटीप्रमाणे ते वेगवेगळ्या रेटचे आहेत. आणि हे बघा हे पण 12 रुपये किलोनेच कांदे आहेत. तर सध्या हे रेट चालू आहेत कांद्याचे. आणि बघा हे असे तुम्हाला हे बघा इथे गोणी भरून ठेवल्या आहेत. लाईट थोडी कमी आहे, ॲडजस्ट करा थोडंसं. इथे अशा गोणी भरून ठेवल्या आहेत, तर तुम्हाला हे पूर्ण गोणच घ्यावी लागेल इथे आल्यानंतर. तुम्हाला असं लूजमध्ये मिळणार नाही कांदा. आणि किती किलोचे असते अंदाजे भाऊ? ओके, म्हणजे 50च्या वरच असते प्रत्येक गोण. ते 50, 54, 55. तर तुम्ही बाहेर कांदा बघून घेऊ शकता, आणि मग तिथून गोणी तुम्ही त्याची परचेस करू शकता. हे बघा, आणि इथे तुम्हाला काट्यावरती वजन करून जे पण त्या गोणीमध्ये वेट असेल कांद्याचं, 54 असेल, 53 असेल, 55 असेल, त्याप्रमाणे गोणी मिळेल. बटाटे पण आहेत, कांदे पण आहेत. आपण इकडे विचारूया दुसऱ्या दुकानात की कसे कांदे आहेत ते. हा कसा? हा 10 रुपयाने कांदा आहे, आणि हे छोटेवाले आहेत ना एकदम, ते 6 रुपये किलोने कांदे आहेत. तर हा बघा हा 10 रुपये कांदा आहे. नाही, हा साठवणीतला कांदा आहे की घेऊन लगेच विकायचा कांदा आहे? पक्का का? आणि बटाटे पण तुमचेच आहेत. आणि इकडे यांच्याकडे बटाटे पण आहेत. हा 11 रुपये का? ओके, तर हा बटाटा 17 रुपये आहे, आणि याच्या बाजूलाचा आहे 16 रुपयाने. थोडाफार फरक आहे, त्याचप्रमाणे रेटमध्ये पण फरक आहे, आणि क्वालिटीमध्ये पण थोडा फरक आहे. आणि हे पण तुम्हाला 50 किलोची गोणीच घ्यायला लागेल. तर बघा असा हा बटाटा गोणींमध्ये पॅक्ड आहे. किती किलोची गोणी असेल ही? तरी पण 50-52 किलोची ही गोणी असते.
आणि तुम्हाला पूर्ण गोणी घ्यायला लागेल, लूज मिळणार नाही, हां कंपल्सरी. तर जसं जे किलो असेल त्या गोणीमध्ये त्याप्रमाणे तुम्हाला पैसे पे करायला लागतील. बघा पूर्ण हा लहान कांदा, मोठा कांदा, हा सगळा कांदा एक्सपोर्ट होतोय आपल्या इथून. जेव्हा वाशी मार्केटमधनं हा बाहेर देशी चालला एक्सपोर्ट होतोय. आणि बघा इथे गाडी भरणं चालू आहे बाहेर, दिसतंय. काय म्हणते? होय होय. आणि बघा एवढ्या गरमीत पण या माथाडी कामगारांचं पूर्ण जोशमध्ये काम चालू आहे. सकाळपासून चालू होतं 7-8 वाजल्यापासून, तर संध्याकाळचे 4-4:30 वाजत आले तरी तेवढ्याच जोशमध्ये काम चालू आहे. हे बघा आपण हे पूर्ण कांदा मार्केट फिरतोय आणि तिकडे सर्व कांद्यांचेच गाले दिसतात तुम्हाला आपल्या पाठीमागे. आणि खूप मोठं मार्केट आहे आणि अजून बघायचं आहे आपल्याला. सुरुवात झाली आपली कांदा मार्केटची. लाल लाल कलरचा कांदा दिसतोय बघा आपल्या पाठीमागे. बघा अशी थप्पी मारून ठेवतात. ही गोणी भरभरून, ही 50-55 किलोची गोणी भरून अशा इथे अशा थप्प्या मारून ठेवतात विकण्यासाठी. मग जशी ऑर्डर येईल तशी डिस्पॅच. आणि हा बघा ह्या मार्केटमध्ये लसूण पण आहे. तर बघूया लसूणचं काय क्वालिटी आणि काय रेटने आहे ते. उटीची पागडी आहे. ओके, ही लसणाची पाकळी ना? हा, हे उटी माल आहे. उटी किती किलो आहे? 5 किलो. हे 350 रुपये. 350 रुपये. आणि हे 250 रुपये. हे सगळं 250 वालाच आहे. हा, हे सगळे 250. पण आतमध्ये थोडंसं हे आहे ना, 250 रुपये किलो आहे. बाहेर 100 रुपये किलो. नाही नाही, आपल्या विकास नाही ना, आपल्याला घरच्यासाठी पाहिजे. घरसाठी हे घेऊन जा, चांगले माल आहे. नाही पण दुसरे क्वालिटी येत नाही का, एकच क्वालिटी आहे? एक्सपोर्ट क्वालिटी येते ना. अजून चांगले माल चांगलेच आहे. मला तुम्ही किती पण देवा काय. हे बघा अशी गोणी भरली आहे ना, आता ही शिवून पॅक केली जाते. आणि हा 9 रुपये किलो. अजून कमी किमती दिसते तुम्हाला कांदा. आणि तो आहे 10 रुपये किलो. थोडाफार क्वालिटीमध्ये पण फरक असतो. हां. आणि हे मला वाटतं किती किलोचं असेल पोतं? हे 52 किलोचं. म्हणजे 52 किलोच्या वरचं पोतं आहे. 52 ते जास्तीत जास्त 54 किलोपर्यंत असेल. यांचा फुल स्पीड कसा हात बसला आहे. पटपट शिवून पोतं रेडी करतायत. हा बघा तिथे बटाट्याचं शॉर्टिंग करून भरलं जातं. हे किती रुपये? बघा हा बटाटा 17 रुपये किलो आहे मार्केटमध्ये सध्या. आणि हा जो आता भरताय तो 15 रुपये किलो आहे, बरोबर ना? हा 16 रुपये किलो आहे. ओके, हा सॉरी, हा 16 रुपये किलो आहे जे भरतायत ते. आणि हा गोण्या तयार करतायत. आणि हा आहे तो 15 रुपये. हा कुठला बटाटा असतो मित्रा? हा सर्व यूपीचा बटाटा, यूपीवरनं आलेला आहे. आणि क्वालिटीमध्ये 19-20 आहे, त्यामुळे रेटमध्ये पण 1-1 रुपया 2-2 रुपयाचा फरक आहे. आणि इथे आहे लसूण. तुमच्याकडे लसूण पण आहे. तर हे बघा हे 250 रुपयाचं 5 किलो लसूण आहे, म्हणजे 50 रुपये किलो. आणि हे बघा इथे साफसफाई चालू आहे लसणाची. म्हणजे आपला पाकळ्या वगैरे एक्स्ट्राच्या काढून 5-5 किलोमध्ये भरून छोट्या छोट्या गोणी तयार करते. हा कुठल्या क्वालिटीचा आहे दादा? तर हा लसूण सर्व MP म्हणजे मध्य प्रदेशातून आलेला आहे. कसा आहे त्याचा बटाटा? हे 17 रुपये आणि हे 18 रुपये दोन्ही. ओके. आणि हे 18 रुपये किलोचा बटाटा आहे, थोडी अजून सुपिरियर क्वालिटी. आणि हा 17 रुपयाचा. आणि वैसे सर्व पॅकिंग करणं चालू आहे, भरतात आहेत. थोडा कांदा बटाटा मार्केट फिरलो आहे आम्ही. आणि संध्याकाळच्या 4:30ला आलो तरी गरमी एकदम घामाघूम व्हायला झालं आहे.
म्हणून थोडासा एक ब्रेक घेतला आहे. आम्ही बघून ठेवले आहे कोणी 12 रुपये किलोने कांदा भेटला आहे आम्हाला मस्तपैकी. चांगला भेटला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की ठेवणीतला कांदा आहे. आपण दरवर्षी घेतो नाही. तर थोडा ब्रेक घेतला आहे कारण जाम आम्हाला आहे गरमीत ना. तर उसाचा रस प्यायचा आहे ते आपल्याला थोडासा आणि गार व्हायचं थोडंसं. आणि मग तर एक लसूणची लाईन आहे आम्हाला कळलं आहे. सर्व गाले आहेत बाजूला लसूणचे. तर तिकडे पण एक लसूण मार्केटला पण फिरून येऊ. इकडे छोटे म्हणजे कांदामध्येवाल्यांकडे पण लसूण आहे पण तो कमी क्वांटिटीमध्ये आहे, कमी क्वांटिटीमध्ये आहे. तर आपल्याला पुढे पूर्ण लसूणचंच मार्केट आहे पुढे. तर ते पण जरा आपण फिरूया. चला या मस्त कारगार उसाचा रस प्यायला. आता आपण कांदा मार्केट आणि बटाट्याचं जे मेन आहे ते बघत होतो. आता आपण आलो आहोत ते लसूणच्या ह्याच्यात. आणि इकडे सर्व लसूणच लसूण आहे. हे बघा पाठीमागे सगळं दिसतं आहे ते पूर्ण लसूण मार्केट आहे. पूर्ण लसूणचेच गाळे आहेत सर्व. काय म्हणते कसं हां ओके. हा 250 रुपये 5 किलो का लसूण. हा कोणता क्वालिटीचा आहे दादा? ओटी. ओके. ओटी म्हणजे ओके. हा मोठ्या पाकळी. दुसरा छोट्या पाकळीचा आहे तो. छोट्या पाकळीचा नाही आहे. ओके. 5 किलो फक्त मोठ्या पाकळी. तर 5 किलोमध्ये तुम्हाला फक्त मोठी पाकळी मिळेल यांच्याकडे. आणि इकडे बाकी छोटे पाकळी जातो. कसं आहे छोट्या पाकळीचा? छोट्या पाकळीचा 60 रुपये किलो आहे. सिंगल पाकळी त्याच्यापेक्षा महाग आहे. हा तो महाग आहे आणि हा स्वस्त आहे. ओके. आणि छोट्या पाकळीचा महाग आहे तो 60 रुपये किलोने. तेच घ्यायला बघा ना. ओपन आहे बघा हिरवा बॉक्स. तो कसा आहे? 60 रुपये किलो. हा बघा हा आहे तो चांगल्या क्वालिटीचा आहे. थोडी छोटी पाकळी आहे पण चांगली क्वालिटीची आहे. आणि हा 60 रुपये किलोने आहे. पण हा तुम्हाला पूर्ण बॉक्स घ्यायला लागेल. हा बॉक्स किती किलोचा असतो? ओके 32 किलोचा बॉक्स घ्यायला लागेल पूर्ण. आणि हा बघा हा किती क्वांटिटीमध्ये आहे लसूण. लसूणच लसूण. गार्लिक कसं आहे हा रेट? कोण आहे इकडे? कसा आहे लसूण? हा 20 रुपये. म्हणजे पूर्ण पोतं घ्यायला लागेल. किती किलोचं आहे ते? ओके हे 50 किलोचं पोतं आहे आणि हे 20 रुपये किलोने. हां म्हणजे थोडं 20, 25, 30 या रेटचा लसूण आहे इथे. आणि मोठ्या क्वांटिटीमध्ये हे 50 किलोचं पोतं आहे. हे लसूण मार्केटमध्ये बघतोय ना जिथे पण आपल्याला हा फक्त MP चाच लसूण दिसतोय. 2 प्रकारचा इंदोरी आणि ओडी म्हणून. ही ओडी आहे ती जरा मोठी पाकळी असते आणि इंदोरी आहे ती छोटी पाकळी असते. तर 5-5 किलोमध्ये अवेलेबल. बघूया काय किती? 400 रुपये. ओके म्हणजे 80 रुपये किलोने आहे. आणि म्हणजे 400 रुपये 5 किलो. आणि हा 300 रुपये 5 किलो म्हणजे 60 रुपये किलो. आणि दादा खालचा आहे तो? आणि खालचा आहे तो 250 रुपये 5 किलो. म्हणजे इथे 3 वेगवेगळ्या क्वालिटी आहेत. इथे पाकळीवाला लसूण आहे तो 300 रुपये किलो. सॉरी 300 रुपये 5 किलो म्हणजे 60 रुपये किलो. आणि हा अक्का पण आहे ना तो पण 300 रुपयाचेच 5 किलो म्हणजे 60 रुपये किलो. हा बघा हा पण सेम तसाच ना? हा कसा आहे दादा? सगळं एकच भाव. ओके. याची पकडी अलग केली आणि अख्खा अलग केली. पाकळी घेणं जास्त फायदेशीर आहे ना. किलोमध्ये थोडा तरी फरक पडेल. तुम्हाला काय सामान्य थोडी ठेवायचे आपल्याला. महिना 15 दिवस अशी ठेवायचे म्हटले. पण याला काय कचरा पाणी नाही. सगळं सापडून. ओके. आणि याचं कसं याच्यात पत्ती निघाली. कुठल्या दांडीमधली निघते पत्ती निघते. पण जास्त दिवस कुठला राहील? अख्खा. हां म्हणजे अक्कावाला तर तुम्हाला हां मग जास्त दिवस ठेवण्यासाठी अक्का घेणं जास्त फायदेशीर यांनी सांगितलं आता आपल्याला. आणि पाकळी घेतला तर लयतला 1 महिना. महिना 2 महिने पकडा. पण तुम्ही महिना पकडून चला गॅरंटेड. त्याच्या पुढचं तुमच्यावरती आहे तुम्ही कसा ठेवता ते. आताच मी बोललो की सगळं MP वरनं आलं मार्केटमध्ये. पण आता लगेच आपल्याला राजस्थानवरून आलेला पण हा लसूण दिसतो. हा सर्व पूर्ण राजस्थानी लसूण आहे. हां चांगला आहे ना. पाकळी बघा केवढी मोठी आहे. एक मग आहे काय बघा पॅक केलेलं त्याच पकायची. आता अक्षताने दाखवली ना
तोच लसूण आहे. हा 5-5 किलोमध्ये पॅकिंग केलेला आहे, चांगला आहे. आणि हे बघा, हे आम्ही कांदे घेतलेत विकत. आम्हाला हे 12 रुपयाने मिळाले आणि 2 पोती घेतलेत. एक आमच्या म्हणजे बिल्डिंगमधलेच आहेत त्यांच्यासाठी आहे आणि हे एक आमच्यासाठी आहे. आणि लसूण आता येतो आपला. आणि रिक्षा पण बाजूवाल्यांचीच भेटले म्हणून आम्ही याच्यात टाकून येतो दोन्ही पण. आणि लसूण पण आम्ही घेतला आहे तो 60 रुपये किलोवाला, तो मोठ्या पाकळ्यावर राजस्थानी, 300 रुपयाचे 5 किलो. ते पण 2 घेतलेत, एक अक्षराच्या मम्मीकडे पाठवायला आणि एक आम्हाला घरी ठेवायला. तर अशा प्रकारे आपण हे कांदा, बटाटा आणि लसूण मार्केट फिरून झालं आपलं. आणि सगळीकडे ऑलमोस्ट तोच रेट आहे, थोडासा कमी जास्त रेट होतो आहे जसा त्याचा दर्जा आहे. कांद्याचा म्हणा किंवा लसूणचा म्हणा किंवा बटाट्याचा म्हणा. कांदा ना सगळीकडे हवी सुकाच आहे, म्हणजे ओला कांदा नाहीच आपण असं कुठे बघितलं नाही, सुकाच आहे सर. आणि गेल्या वेळी ह्याच पिरियडमध्ये आम्ही कांदा घेतलेला साठवणीचा, आम्हाला 16 ते 17 रुपये किलोनी मिळाला. यावर्षी जरा कांद्याचं मार्केट चांगलं आहे, स्वस्त आहे अजून. स्वस्त आहे, पण तेच आम्ही विचारलं तर पुढच्या महिन्यापासून परत महाग होणार आहे. म्हणजे थोडंसं तरी नक्कीच वाढणार आहे. ज्या 12ने मिळतं आहे ना, तुम्हाला 17-18पर्यंत जाईल. हां, 17-18पर्यंत जाईल. त्यामुळे तुम्ही जर साठवणीचा कांदा म्हणजे आपला घरी कांदा वगैरे भरून ठेवण्याचा प्लॅन करत असाल ना, तर आता या नक्की आणि ह्या मंथ एंडपर्यंत घेऊन जावा. तुम्हाला हे 10-12 मॅक्झिमम 13 रुपयापर्यंत ना खूप चांगला कांदा मिळतो. म्हणजे एवढं आहे की 6 रुपये 5 रुपयापासून कांदा आहे. साठवणीचा नाही, आपलं रेग्युलर यूज. ते कसं तुम्ही आता घेऊन जाते, विकणारे असतात ना मार्केटमध्ये आपल्याकडे रिटेलवाले, ते घेऊन जातात आणि 2-4 दिवस तो संपत असतो इथून. तर तुम्हाला घरी जर साठवायला ठेवायचा आहे तर नक्की तो तुम्ही 12-13वालाच कांदा घ्या, हे मी सजेस्ट करेन, चांगल्या क्वालिटीचा आणि खूप चांगल्या रेटमध्ये मिळतो आहे. थोडासा येण्या जाण्याचा तुम्हाला खर्च होईल पण वसूल आहे खर्च, मला तर असं वाटतं. त्यामुळे सध्याचा रेट आहे हे समजून तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि एक्सपेक्ट करा की ह्या रेटला तुम्हाला आत्ता मिळेल. साठवणीचा कांदा जर आपण घेतला ना तर तो उन्हात ठेवायचा नाही, तो म्हणजे थंड जागेवर ठेवायचा. थंड इन द सेन्स पाणी वगैरे नाही लागलं पाहिजे त्याला, पण ऊन नाही लागलं पाहिजे, मग तो म्हणजे सावलीत ठेवायचा. चांगला. म्हणजे आपण म्हणतो ना ऊन दाखवा वगैरे, असं काय करू नका. तो कांदा ना विचारलं ना तर त्यांनी आम्हाला हे सांगितलं की तो कांदा ना उन्हात ठेवायचा नाही, तो सावलीत ठेवायचा. म्हणजे कडक ऊन नाही लागलं पाहिजे त्याला, मग तो लवकर खराब होतो कडक ऊन लागलं तर. आतून तू बसतो त्यामुळे लवकर खराब होतो. हां, त्यामुळे सावलीत ठेवायचा. तर ठीक आहे, हे तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडलेच आहे. नक्षदाने आणि त्या दुकानाने चांगली इन्फॉर्मेशन सांगितली की कांदा कसा स्टोरेज करा ते. तर हे तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि चला मग भेटू असंच आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. बाय बाय.